पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूरमध्ये जमिनीच्या कामासाठी वयोवृद्ध शेतकरी सुरेश शिरसट यांनी तब्बल 22 महिन्यांपासून तहसीलदार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप केलाय। कागदपत्रांची पूर्तता करूनही काम मार्गी लागत नसल्याने त्यांची फरफट सुरूच आहे। वयोमान लक्षात घेता प्रशासनाने संवेदनशीलतेने दखल घेण्याची मागणी होत आहे। या प्रकरणात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। माझं नाव सुरेश ज्ञानदेव शिरसट, मी राहणार वरंगळी। 20-22 महिने झाले हात पडत इतर हाकात नोंदीसाठी सगळ्यांच्या सह्या येतात। प्रांत, नायब तहसीलदार, सर्कलचं अहवाल हे सगळं क्लिअर आहे। नुसतं आज येऊ, उद्या या, गुरुवारी या, सोमवारी या। मग एक दिवशी मामाकडे गेलो, मामाने फोन केला, म्हणले जावा तुम्ही, माझं नाव सांगा। मग गेलो, राम घातला, म्हणले मामाने पाठवलंय। कोणते मामा? साहेबाला बर्ने मामा। बर्ने मामा, हा। म्हणले कशासाठी? म्हणले ते प्रकरणाच्या ह्यासाठी। तुम्हाला 10 बारे सांगितले ना मला येऊ नका, तुम्ही एक काम करा म्हणलं। आता कोण म्हणलं असं तुम्हाला? तहसीलदार। बर, तुम्हाला 10 बारे सांगितले ना, तुम्ही आता येऊ नका, इथं होत नाही म्हणून। तहसीलदार नाव घ्या, जीवन बनसोडे। बर, आणि तुम्ही आता माझ्या एक टकोऱ्यात दगड घाला म्हणले। आता हा, मी म्हणले साहेब तुम्हीच माझ्या टकोऱ्यात दगड घाला, मी वर येणार म्हणजे तुम्ही वयस्कर आहात, हो. वयस्कर आहात, वयस्कर माणसांना तहसीलदार अडचणीची भाषा वापरली। म्हणजे ज्या पदावर ते बसलेले आहेत त्या हो. पदाचा ते मान राखत नाही तुम्हाला माहिती नाही मी म्हणलं गुडघं माझं गेल्यावर मला वर चढतंय नाही। मग पुन्हा त्या खुरंग्याला बोलवले, म्हणलं वगैरे त्यांचे काय आहे ते खुरंग्याने म्हणायचे ये गुरुवारी ये सोमवारी। पुन्हा आता ह्या 15-7 ह्याच्याकडे दिलंय जायबाईकडे, जायबाईने म्हणायचं आता सवड नाही, या परवा दिवशी या, काल या, असं ह्याला पडा मारायला लावले। ते वैतगून गेले मी, वैतगून। किती दिवस झालं तुम्ही हेल्प 22 महिना 22 महिन्यात हो. तुम्हाला काहीच केलं नाही का ह्यांनी? काहीच केलं नाही। आतापर्यंत किती तहसीलदार बदललं? एवढं एकच होता, ही आल्यापासूनच आहे। बर, हो, 22 महिन्यात मग ही तहसीलदार आल्यापासून तुम्हाला न्यायच मिळाला नाही का? अजिबात मिळालेला नाही। नुसते हेल्पड मारायला लावतंय। ते हे ह्याच्यात गावलेले अँटी करप्शन मध्ये ते खाडीबाई ती म्हणली होती 2 दिवसात देते करून, ती 2 दिवसांनी बदली झाली त्याची। पैसे बिशाची मागणी होती का तुम्हाला काय तिथं? तिने केली ते 2000ची मागणी, कुणी? खाडे मॅडमनी। बर 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 मी बर. देतो म्हणलं होतं, पण तेवढ्या दुसऱ्या दिवशी बदली झाली ती। पण तुमच्या आता वयाच्या मानाने तुम्हाला आता तुम्ही पायात म्हणजे अपंग आहात. नाही गुडघ्याचं माझं ऑपरेशन करायचंय। गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय का? एवढं त्रास झालं बोलायचं काम नाही। पण का गेल्या 3 तारखेला बिगोनला मेळावा होता शेतकरी, तिथं बर. मामाची गाठ पडली। मामा म्हणलं तुम्ही सांगून बी केलं नाही। हा मग मामाने त्या पेयाला लावलं हातात, मला जमाज नाव सांगतो तहसीलदारला। हा. मग मामाने त्या पेयाला लावलं, म्हणलं हे मामाने करायला सांगितलंय। मग तिथं घेतलं हातात पटकून, म्हणलं हे करून घे, हे पहिलं काम करायचं। यांचे 2 वर्ष झाले हात पड घालते ते। आणि कोण म्हणलं असं? तहसीलदार जीवन बनसोडे जीवन तहसीलदार बनसोडे, म्हणले। हा. हा. मग घेतलं प्रकरण, 2-3 दिवसांनी गेलो। हम्म. 2-3 दिवसांनी गेल्यावर म्हणला थांबा 2 दिवसांनी या। 2 दिवसांनी गेल्यावर पुन्हा दिले ते खुरंग्याकडे म्हणलं थांबा मी हुडाकतो फाईल। हा. पहिली फाईल दिले, त्यांनी गाळ केली। हा. दुसरी फाईल दिली, ती गाळ केली। तिसरी फाईल दिली त्यांच्याकडे। हा. एका फाईलला 5000 रुपये खर्च येतोय माझ्याकडे। 15,000 रुपये गेले तुमचे त्याला? पोच येते माझ्याकडे। 15,000 पावते येते का तुमच्याकडे? नाही पोच दिले आहे ना, पोच। बर, हा, हा, हा. प्रकरणच्या पोच दिलेल्या। बर बर बर. मग आता येण्या जाण्याचा खर्च तुमचा इथला अहो, खर्च इथं- म्हणजे काय तुमची काय मागणी काय राहील आता? काय नाही, माझं फक्त एकच म्हणणं आहे, त्यांनी सही करा, माझी हाकातलं कब्जेदार 17 नाव घ्यावं, नाही तर झालेलं 15,000 द्यावं। राम तिकडे काय होत नाही, होत नाही म्हणून सांगावं. हो होत नाही म्हणून सांगाव। आणि शेवटी का होत नाही म्हणून मला आम्हाला पत्र द्या, तर पत्र दे नाही ते। नुसतं फेर हेल्पड घालायला लावते ते. ठीक आहे, मग एक दिवशी म्हणलं की ते साहेब हा. हे खुरंग्या ह्याला पत्र देऊन टाक। खुरंग्या म्हणलं ह्याला जायबाईला ह्यांना पत्र द्या सांगितलं साहेबांनी। तर जायबाई म्हणलं आपल्याला पत्र देता येत नाही म्हणले, होण्यासारखे म्हणले देता येत नाही। एवढा विषय झाला अध्यक्ष। पण आता तुमच्यासारख्या अशा माणसाला जर असं सातत्याने हेल्पड मारायला लावलं, हा. आता एकीकडे भरणे मामा सांगतात गोरगरिबाची कामं होत नसली, हा. थोडं त्यांना प्लस पॉईंट द्या किंवा त्यांची कामं कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करा। आणि दुसरीकडे तुमच्यासारख्या अशी जर मामा तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तींची जर असे हेडसाळ होत असेल, तर ह्याला जबाबदार सर्वस्वी कोण असं मला वाटतंय? आता काय असतं, मामाने सांगून होत नसेल तर मग आता करायचं काय? हे अर्धंट आहे ही। हो, मग तुम्हाला असं वाटतंय का हेच अर्धंट आहे। इंदापूरच्या
जे काही शासकीय अधिकारी आहे तहसील असेल किंवा पंचायत समिती असतील त्यांच्यावरती आमदारांचा उचक असं मला वाटतंय. नाही उचक नाही. का आमदार त्यांना पाठीशी घालते असं वाटतंय का? असं वाटतंय भाऊ मला. मग का होत नाही? मग दोनदा मामाकडे घेऊन जाऊन बी दोनदा जाऊन बी होत नाही म्हणल्यावर. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.